मी पोलीस उपमहानिरीक्षक आदरणीय डॉक्टर प्रवीण पाटील सरांना व्यासपीठावर बोलवतो आणि त्यांची थोडक्यात ओळख करून देण्याची विनंती मी टोकेकर सरांना करतो. पोलीस उपमहानिरीक्षक जे गणेशोत्सव मंडळ असतील, नवरात्र मंडळ असतील, स्वयंसेवी संस्था असेल यांच्याशी थेट संपर्कात राहतात. त्यांचं मला एक कौतुकाचं गोष्ट सांगावीशी वाटते की आमचा एक यंदा आम्ही गणेशोत्सवामध्ये अंमली पदार्थमुक्त गणेशोत्सव संकल्पना असा विचार दिला. पुण्यातल्या बहुसंख्य मंडळांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. ज्या ज्या मंडळांनी या विषयाला हात घातला त्या प्रत्येक मंडळाला साहेबांनी 3 दिवसामध्ये स्वतः जाऊन भेट दिली आणि गणपती बाप्पाची आरती केली. त्याचा परिणाम असा झाला की यंदा येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये मॅडम 700 मंडळांनी आमच्याकडे नाव नोंदणी केली की ते हा विचार घरी पुढे नेणार आहेत. आणि आणखी एक वेगळेपण की आमचा एक कार्यकर्ता आहे सागर पवार, त्यांनी पहिल्यांदाच घरी गणपती बसवला आणि घरच्या गणपतीला त्यांनी ह्या विषयाला धरून आरास केली आणि सरांना ती इतकी आवडली की घरगुती गणपतीमध्ये सुद्धा हा विषय लोक मांडत आहेत. त्याच्या घरच्या गणपतीला भेट देण्यासाठी खूप मित्रपरिवार आला आणि त्याच्यातून हा विषय पुढे वाढला. तर सरांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि त्याच्या घरी जाऊन त्यांच्या गणपती बाप्पाची आरती सरांनी केली. जोपर्यंत राऊत मॅडम सारखे आणि प्रवीण पाटील सरांसारखे अधिकारी या विभागामध्ये कार्यरत आहेत, ज्यांना माणुसकी आहे, ज्यांना जाण आहे, ज्यांना जाणीव आहेत, तोपर्यंत या विभागाचं काम चांगलं राहील असं मला वाटतं. आदरणीय प्रवीण पाटील सरांबद्दल एकच वाक्य मी म्हणेल, गणवेशाच्या आतही असतो माणुसकीचा झरा, गणवेशाच्या आतही असतो माणुसकीचा झरा, पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्यावं खरा. धन्यवाद. सरांचा अल्प परिचय करून देतो. प्रवीण पाटील साहेब अंमलबजावणीबरोबरच समाजाभिमुख पोलिसिंग आणि या संकल्पनेला चालना देणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. DIG अर्थात पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण कुमार पाटील हे महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी असून सध्या राज्याच्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स या महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडत आहेत. ANTF ही महाराष्ट्राची पोलीस दलाची विशेष कार्यकारी यंत्रणा अंमली पदार्थाची तस्करी रोखणं, आंतरराष्ट्रीय आणि संघटित अंमली पदार्थ नेटवर्किंगचा पर्दाफाश करणं अशा विविध अंमलबजावणी यंत्रणांमध्ये त्यांचा समन्वय साधणं असं एक त्यांचं प्रमुख उद्दिष्ट असतं. या भूमिकेत ते आपले अंमली पदार्थ विरोधी धोरण, त्याची आखणी आणि कार्यकारी कारवायांचे मार्गदर्शन अशा तसेच राज्य आणि केंद्रस्तरीय यंत्रणांशी समन्वय राखण्याचं ते प्रवीण पाटील साहेब काम करत आहेत. आणि अंमली पदार्थ विरोधी मोहिमांबाबत जनजागृतीसाठी विविध सार्वजनिक आणि अधिकृत अशा कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. मी सरांना विनंती करतो की त्यांनी पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी कारवाया या संदर्भामध्ये आपल्याशी संवाद साधावा. या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या IG मॅडम शारदा राऊत मॅडम, कृष्णन साहेब, मिलिंद भोई, डॉक्टर मिलिंद भोई, माझे सहकारी SP निकेश खाटमोडे, सर्व या ठिकाणी उपस्थित वेगवेगळ्या संस्थांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, माझे सर्व सहकारी अधिकारी आणि ह्या कार्यक्रमासाठी ज्यांनी हातभार लावले ते सर्व मान्यवर. मगापासून बऱ्याच मान्यवरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. IG मॅडमनी ह्या दलाचा उद्देश आपल्याला सांगितलेला आहे, कशा पद्धतीने काम चालतं आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. काळकर सरांनी अतिशय व्यापक पद्धतीने कशा पद्धतीने आपला समाज आणि संस्कृती होती आणि आपण कशा पद्धतीनं आता पुढे जात आहोत याबद्दल आपल्याला सांगितलं. कृष्णन साहेबांनी देखील त्यांच्या याच्यामध्ये आपला धर्म, संस्कृती, आपला समाज, धर्म, त्याच्यासोबत अर्थ, काम आणि मोक्ष ह्या गोष्टी आपण वरवर वाटतं की ह्या काहीतरी धार्मिक आहेत, पण त्यांनी त्या अतिशय सोप्या भाषेत आपल्याला समजून सांगितल्यात. मगाशी इथं शार्दूलचं पण व्याख्यान झालं होतं, त्या आभार प्रदर्शनात त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्यात. अतिशय उत्साही पद्धतीने तरुण विचार त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. सगळ्यांच्या याच्यातला सार आपण बघितला की ही एक समस्या आहे आणि याला आपण तोंड देऊ शकतो. वेगवेगळ्या लेव्हलला प्रत्येकजण आपापलं काम करतं आहे. सगळ्या ठिकाणी जे काम करत आहेत ते प्रत्येकजण संवेदनशील आहे. आता ब्रॉडली जर विचार केला तर आमच्या दलाचा किंवा आमच्या पोलीस विभागाचं मॅडमने जे सांगितलं आहे, लॉ एन्फोर्समेंट एजन्सीचा रोल मोस्टली याच्यामध्ये सप्लाय रिडक्शन साईडचा आहे.
म्हणजे कारवाया करणं, गुन्हेगार पकडणं आणि कमीत कमी याच्यातले पदार्थ लोकांपर्यंत पोहोचतील यासाठी प्रयत्न करणं. दुसरा महत्त्वाचा जो रोल आहे तो सकाळपासून सगळ्यांनी अधोरेखित केलेला आहे की जनतेचा सहभाग खूप आवश्यक आहे. म्हणजे समाजात जर जनजागृती झाली, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती झाली, अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती झाली, तर कोणी ते शिवणार नाही किंवा कोणी ते मागणार नाही, तर नॅचरली आपोआप डिमांड कमी होईल. आणि तिसरा जो विषय आहे तो या ठिकाणी आज महत्त्वाचा विषय आहे. मुख्य डॉक्टर भोईंनी हा कार्यक्रम आयोजित करण्याकडे त्याचा मुख्य उद्देशच तो आहे की तिसरा विषय आहे ज्याच्यामध्ये ऑलरेडी काही जण ॲडिक्ट झालेले आहेत आणि त्यांना याच्यातून बाहेर काढायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करू शकतो. आमच्या IG मॅडमने सकाळी आपल्याला सांगितलं की भारत सरकारचा देखील याच्यामध्ये नशामुक्त भारत अभियान कार्यक्रम सुरू आहे. पण हा कार्यक्रम यशस्वी करायचा असेल तर आपल्या सगळ्यांना त्याच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघावं लागेल. प्रत्येकाचे रोल समजून घ्यावे लागतील आणि हार्म रिडक्शनसाठी आपण सर्वजण जसे संवेदनशील आहोत तसं त्या व्यक्तीकडे सुद्धा जो याच्यात अडकलेला आहे त्याच्याकडे सुद्धा आपल्याला संवेदनशीलतेने बघावं लागेल आणि त्याला याच्यातून बाहेर काढावं लागेल. तर ह्यासाठी हे सगळं कार्यशाळेचं आयोजन आहे. आता वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळे लोक याच्यात काम करत आहेत. आम्ही तर करतोच आहोत, परंतु डॉक्टर भोई जे आहेत हे याच्यामध्ये आधीपासूनच काम करत आहेत. म्हणजे व्यसनमुक्तीमध्ये मला आठवतं की मी इथे ॲडिशनल CP असताना किती कार्यक्रमात त्यांच्या गेलो होतो. तेव्हा हे ANTF तयार पण नव्हतं आमचं. त्या कार्यक्रमातच कृष्णन साहेबांची ओळख झाली, अनेक मान्यवरांची ओळख झाली. तर त्यांनी ज्यावेळेस हा ANTF तयार झाला ते जसं मॅडमला जाऊन भेटलेत तसे मलाही म्हटलेत की सर खूप चांगलं झालं की आता चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल, तुम्ही सगळे याच्यामध्ये आहात. आणि जसं त्यांनी आता सांगितलं शहरामध्ये सुरुवातीला मॅडम हजर झाले आमच्या फोर्समध्ये, त्यानंतर मी हजर झालो. आम्ही दोघंच होतो, नंतर आमचे काही अधिकारी आलेत. 26 जूनला जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस आला. मला बसून असं वाटत होतं खुर्चीवर की आपण या फोर्समध्ये आहोत, आपण काहीतरी कार्यक्रम करायला पाहिजे. काय करायचं म्हणजे मला आठवलं की डॉक्टर भोईंनाच फोन लावूया आपण. मी डॉक्टर भोईंना फोन लावला असं सर मला फक्त 1 तास द्या. त्यांनी शार्दूलला कॉन्टॅक्ट केला आणि शार्दूलने लगेच त्याच्या कॉलेजमध्ये तयारी केली. आम्ही 5000 मुलांच्या समोर 26 जूनला कार्यक्रम घेतला, अँटी ड्रग अवेअरनेस प्रोग्राम घेतला. त्या ठिकाणी सगळ्यांनी म्हणजे शार्दूल पण बोलला, भोईसाहेब पण बोललेत आणि मुलं पण एक मोटिवेट झालेत की आपण ह्या कार्यक्रमामध्ये मदत करायला पाहिजे. तर असं सांगायचा उद्देश असा आहे की प्रत्येकाला सेन्सिटाईज करण्यासाठी आपण थोडं का होईना सुरुवात करायला पाहिजे. डॉक्टर भोईंकडे बघितल्यावर मला नेहमी असं वाटतं की ते सूर्य तर बनवू शकत नाही, पण जिथं जिथं अंधार आहे तिथं ते पंथी बनायचं काम करतात. अनेक उदाहरणं देता येतील मॅडम, त्यांची अनेक उदाहरणं देता येतील. मी इथं पुणे शहरात काम करत असताना कोणीही अडचणीत असलेला माणूस असेल, म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं असतील, जेलमधून सुटलेले कैदी असतील, किंवा आता महापूर आला होता त्याच्यातले नुकसान झालेले लोक असतील, जो कोणी अडचणीत आहे त्याच्याकडे ते वेगळ्या दृष्टीने बघतात आणि त्यांच्या खिशात काही नसतं. ते असे सगळ्या लोकांकडे जातात, मदत उभी करतात आणि काही ना काही पद्धतीने मदत करायचा प्रयत्न करतात. आता या अवेअरनेस प्रोग्राममध्ये महाराष्ट्रात मला आठवतं की सगळ्यात जास्त अवेअरनेस प्रोग्राम डॉक्टर भोईंनी घेतले असतील. कधी त्यांनी ANTFकडे याच्या संदर्भात काही फंड आहे का, काही आहे, कधीही विचारणा केली नाही. तो विचारही त्यांना शिवला नाही. चला करूया सर, आपण म्हणायचं ते म्हणतात चला करूया. आता ह्याच निमित्ताने त्यांनी रामभाऊ मार्गी प्रबोधिनी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रबोधिनीचं खूप मोठं काम आहे. नेतृत्व घडवण्याबरोबरच त्यांनी मानवतावाद आणि चांगल्या पद्धतीने मानवी विकास कशा होईल आणि नेतृत्वामध्ये चांगल्या क्वालिटीज कशा येतील जेणेकरून समाजाची मदत होऊ शकेल, आपण त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये देखील बघितलेलं आहे. त्यांच्याशी ते जोडले गेलेत. मला अध्यक्ष साहेबांनी आणि त्यांनी एक दिवस बोलवलं तर एवढी तळमळ अध्यक्ष पण सांगत होते की आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला लोकांपर्यंत पोचायचं आहे, अँटी ड्रग अवेअरनेस आपल्याला करायचं आहे, तर कशा पद्धतीने करता येईल. तर मला कुठंतरी वाटत होतं की आम्ही खूप कमी पडतोय का काय याच्यामध्ये, आम्ही काही माहिती देत नाही किंवा आम्ही कमी पडतोय. पण त्यांनी मला आठवतं एकच वेळेस फक्त भेट झाली, त्यानंतर मी आजच आलो इथे, संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी घेतली. या ठिकाणी हा कार्यक्रम आपण बघतोय, तुम्ही सगळे आलेल्या थोड्याफार याद्या आमच्याकडे होत्या, कारण सकाळी आमच्या IG मॅडमने पण सांगितलं की हा जो नशामुक्त भारत अभियान कार्यक्रम चालला आहे याच्यामध्ये अजून खूप काम करायची गरज आहे.
साधारणपणे प्रत्येकाचा अप्रोच कसा, जाऊ दे मला काय करायचं, आज सकाळपासून खूप भाषणं झाली या ठिकाणी. पण ह्या ज्या संस्था आहेत, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी असेल, भोई फाउंडेशन असतील, डॉक्टर जाधवरांचं संस्था असेल, हे अपवाद आहेत. हे याच्याकडे स्वतः सुरुवात करतात, त्याच्यात लोकांना सामावून घेतात आणि त्याच्यातून हा कार्यक्रम इथं आपण सगळं बघतो आहोत. ही जरी छोटी सुरुवात असली, कारण प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही छोटीच होत असते. त्याच्यात आपल्याला एकदा समस्या आपण नेमक्या जाणून घेतल्या आणि ते निराकरण, कार्यक्रमाचं नावच ते आज समस्या आणि निराकरण. ते निराकरण करण्यासाठी आपण एकत्रित आलो. आपल्याकडे अनेक अडचणी असू शकतात, रिसोर्सेसची कमी असू शकते, पण आपली इच्छा असली तर अनेक त्याच्यातून मार्ग सापडत जातात, अनेक चांगले लोक त्याच्यात जोडले जातात. आणि म्हणून आपल्याला आता आपल्या देशाने संकल्प केलेला आहे की 2047 पर्यंत आपल्याला अंमली पदार्थ मुक्त भारत करायचा आहे. नशामुक्त भारत अभियान तर आता सुरूच आहे. 2027 पर्यंत मॅक्सिमम त्याच्यामध्ये काम करायचं आपल्या देशाने ठरवलेलं आहे. परंतु 2047 पर्यंत भारत देशामध्ये अंमली पदार्थच असणार नाहीत, या पद्धतीने काम सरकारने आता सुरू केलेलं आहे. आणि त्याचाच भाग म्हणून हे सगळे दलं कार्यरत झालेले आहेत. नशामुक्त भारत अभियान कार्यरत झालेलं आहे. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचं सहकार्य असलं आणि जो ॲडिक्ट झाला आहे त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न केले तर खूप आपण मोठं काम करणार. कारण शेवटी कसं होतं, एखाद्या कुटुंबातला एक जरी व्यक्ती ॲडिक्ट झालेला असेल, त्याचं स्वतःचं तर नुकसान होतंच, परंतु कुटुंबाचं नुकसान होतं, पर्यायाने आपल्या देशाचं नुकसान होतं. तो स्वतःला सांभाळू शकत नाही, त्याला सांभाळण्यासाठी कुटुंबाची आणि देशाची शक्ती व्यर्थपणे वाया जाते. तर त्यासाठी आपण ह्या गोष्टीकडे संवेदनशीलतेने बघणारे लोक आहात, म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी आलेला आहात. आता आपण बघितलं की सकाळी 3-4 तासापासून कार्यक्रम सुरू आहे. शनिवारचा दिवस आहे, तरी देखील आपण सगळेजण या ठिकाणी आहात. आता सगळ्यांची आपली म्हणजे आता कोण काय काम करतं ते माहीत नाही, परंतु ह्या निमित्ताने आपण एकदा कनेक्ट झाल्यानंतर, या ठिकाणी आपण कशा दिशेने आपल्याला पुढे जायचं हे ठरवल्यानंतर, नेहमी आपण संपर्कात राहिल्यानंतर प्रत्येकाने छोटं जरी काम सुरू केलं, एका व्यक्तीला जरी ॲडिक्शनपासून थांबवलं, एका व्यक्तीला जरी तिकडे जाण्यापासून थांबवलं, तरी खूप ते मोठं काम असणार आहे. तर त्या उद्देशाने आपण सगळेजण काम करूया, एकत्रितपणे काम करूया आणि त्याचबरोबर आपल्या समाजाची आणि देशाची प्रगती करूया, असं आपण या ठिकाणी संकल्प करू. आणि त्यानिमित्ताने मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल डॉक्टर भोई प्रतिष्ठान, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जाधवरांचे पण आभार मानतो. जाधवरांचे डबल आभार, कारण त्यांनी संयोजनात पण मदत केली आणि खूप रुचकर स्नेहभोजन त्यांच्या वतीने आत्ता आपल्याला मिळणार आहे. आपण सर्वजण स्नेहभोजनासाठी जाणार आहोत आणि बरोबर 1:45 वाजता, आता 1 वाजले, 1:45 वाजता पुन्हा इथे येणार आहोत. आणि मग त्यानंतर निगोजकर मॅडम बोलतील आणि मग नंतर तुमची मतं, तुमचे विचार जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहोत. बाहेर आपण एक फोटो पॉईंट पण केलेला आहे, ज्यांना शक्य आहे आणि तिथे जाऊन ह्या विषयाशी संबंधित अवेअरनेसचा मॅटर त्याच्यावर आहे, तिथे जाऊन फोटो काढा आणि आपल्या स्टेटसच्या माध्यमातून, आपल्या ब्रॉडकास्ट लिस्टच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत विषय पोहोचवा. आपण 1:45ला या ठिकाणी परत भेटणार आहोत.